स्वागत आहे तुमचं अविनाश पाटणकर ब्लॉग्समध्ये. वैतागलेलो आहे लय बेकार. हे आयफोन घेऊन डोक्याचा पहिताड करून घेतलाय मी. एक व्हिडिओ करायला त्याच्या आधीचे कितीतरी व्हिडिओ डिलीट करायला लागलेत. डोक्याला संताप झालाय नुसता. कुठलं डिलीट करू कुठलं नाही असं झालंय. घ्या अजून आयफोन, घ्या आयफोन घ्या, अजून घ्या. चाललोय आज आम्ही तिकडे महाबळेश्वरला. तो सांगतो सगळं. हा ना, डोक्याचा भाजा झालाय भाजा. एक व्हिडिओ एक ब्लॉग करायला जुने पाने आधीचे पार ॲप उडवायला लागलंय. आणि भैताड असं सांगतंय की केस पण डिलीट करू नका, डायरेक्ट ॲप उडवा, डायरेक्ट हकालपट्टी. आज आम्ही चाललो एक शॉर्ट राईडला. वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि त्याच्या पुढं प्रतापगड. एक आम्ही खूप लोक एक मोठ्या राईडला जाणार आहे. त्याच्या आधीचं हे प्रिपरेशन आहे, छोटे छोटे राईड्स. त्यामुळे छोटी राईड करायला चाललो 150 किलोमीटर. मी, वैशाख आणि शुभम. आज 3 मिटिओर आहेत, 2 ब्लॅक, एक आपली चमचमाती हुई राणी. तर आता त्यांचाच वेट करतोय. वायडी कॅफेमध्ये बसलोय मी. चालतंय भाई, वायडी कॅफेमध्ये बसलोय. ते आल्यावर भेटू. आता मी काय आहे ते चाय, one cup chai. इसका मीटर हो गया है 2002. वैशाख का गाड़ी का हो गया 1000, करेक्ट 1000. शुभम सर के फ्रेंड है ये. इनका नाम सिद्धांत है. इस लड़के ने क्या किया है? 2-3 दिन की गाड़ी लग रही है कि ही वाटते का 3 दिवसाची गाडी. एवढी खान करून 3 दिवसाची गाडी आहे ही. वाटते का थोड़ी तरी 3 दिवसाची. और ये देखो, एक आपकी गाड़ी को कितना टाइम हुआ है? 20 दिन की गाड़ी देखो. और वो 1 मंथ की गाड़ी. 1 मंथ हो गया. 10 तारीख को उसका हो गया है पूरा 1 मंथ. तो अभी हम रुके हैं खंडाळा के घाट के ऊपर. पहला स्टॉप है. कसं वाटतंय राईड करून? एकदम मस्त. हा, एकदम कड़क चाय सारखं, चाय पेक्षा भारी. और भाई ने ले लिए है ग्लव. सॉरी रॉयल इनफील्ड. एकदा असं विषय झालं की झालं ना. फक्त ना. और वैशाख ने भी लिए हैंड ग्लव्स, वो भी आरई के लिए. असंच असतंय, एकदा घेतले की वाट लागतंय. आता आपण महाबळेश्वर क्रॉस केलंय. महाबळेश्वर पहिलं तर आव्या नीट बोल. महाबळेश्वर क्रॉस केलंय. शुभम सरांचा फोन आलाय म्हणून थांबलोय. सगळं मिक्स झालंय. वैशाख एकदम पुढे थांबलाय. हे बघा, या साहेबांचा फोन आलाय. आणि हे बघा, वैशाख आले वापस. वैशाख वापस आलाय. साहेबांचा फोन झालेला आहे. अरे जुलाब नहीं लगा. अरे बाबा लगा. अरे फोनवा आ गया. रे फोनवा. किसका फोन आ गया? हाँ ना, ये तो गाड़ी देखो तो कैसे हो गया, लालम लाल हो गई गाड़ी. एलॉय व्हील तो ऐसा लग रहा है एलॉय व्हील लगा लिया मैंने. एलॉय व्हील मतलब? अरे वो रिम्स लगाते ना कलरफुल. हाँ, ये कैसा हो गया गाड़ी मट्टी. भाई साहब, असं वाटतंय पान खाऊन थुकले गाडीवर कोणतरी. कैसा गाड़ी हो गया, देखो पान खा के थूक दिया ऐसा लग रहा है.
मजा आली ना भाई साहब, काय सांगू राव, एक नंबर वाटले. तुमच्यापेक्षा आम्ही दोघांनी खूप काही बघितलं. हा ना, कारण माझं लक्ष रोडवर असते ना. है ना मॅडम? आपण खूप काही बघितलं. रोडवर लक्ष. मी जर दरी बघितली तुम्ही तरी मी जर 101% माकड मागे लागले असते. पर आपको मजा आ रहा था. मुझे नाइट राइडिंग बहुत पसंद है. हो गाँव में वैसे जाते तो भी मैं रात को आता तेवढी मजा येते, पावसाळ्यात किती मजा येते. बेकार भयंकर. आता जे तुला दिसलं ना धबधबे, मग ते जर चालू असेल तेव्हा तर ट्रॅफिक भयानक आहे. हा ट्रॅफिक असणार. भयानक ट्रॅफिक. हम हमारा महाराष्ट्र घुमा रहे, तुम तुम्हारा केरला घुमाओ. महाबलेश्वर घूमे कॉलेज में. हाँ, यहाँ आए हो क्या, नीचे आए हो? अरे बैक मार्केट को लेके. और अभी थोड़ी देर पहले बोला ना इन्होंने, पहली बार आ रहा हूँ. हा ना, लबाड माणूस आहे. दिस इज द लबाड माणूस. लबाड. कॉलेज से आया हूँ, कॉलेज से बहुत बार इधर रिसर्च. अरे काय करायचं. फेफड़े बाहर आ गए गाड़ी के. पर कैसे है वो खतरनाक. गाड़ी के फेफड़े बाहर. आंटी कैसे गई, ऐसा लगा कि अभी मशीन गिरेगी. नहीं आंटी गिरी. हा थोडी देर पहिले ना. बोला गई. भयानक होते ते. कसलं बेकार होते. थोडं थोडं थोडं. 5 बोल के उस दिन ना दिव्या घर पहुंच गए. उस दिन मैं शक को और आगे करके 180 किलोमीटर लेके गए. मतलब आता चाललंय का पुढं. अभी आएगा, अभी 40 अभी आएगा अभी. आम्ही आलो आता प्रतापगडावर. प्रतापगडावर इधर आया इधर भी आए हो क्या. नुसते तर आता आम्ही गड चढतोय. ऊन खूप असल्यामुळे हालत खराब झाले, पण गड बघून जी मनाला शांतता मिळाली ना, बाप रे बाप. आणि साईडचा सगळा सह्याद्री, बाप्पा मजाच. स्वर्ग स्वर्ग. चला हो पोट्ट्या हो. इथं अशी घर आहेत काही, आणि त्याच्या साईडला तसं खाय प्यायला आहे थोडं.
जो छोटा जाके बोल दिया ना नीचे, चलो अम्मा ऊपर बड़ा हाथ मारेंगे अम्मा। तर आपण आता खात आहे जेवण। घाटाच्या खाली बसलोय बरोबर जेवायला, मस्त पुढं व्ह्यू आहे, दणादण गाड्यांचा आवाज येतोय, कण जेवायचा रपार फालायचं इथं कळलं का? सांगतो नंतर, आता बसलोय नंतर सांगतो। काय झालं जेवण जास्त एकदम अपडी पोडे जांभूळ पिकल्या झाडाखाली मस्त अच्छी लगी पदोपदी। महाबळेश्वर मध्ये थंडीत गारठून बर्फ झालाय, येतो तो गोळा खायला, गोळा बर्फ झालाय आमचा, गोळा खायलाय, काला खट्टा देतो, ऑरेंज चॉकलेट। अरे महाबळेश्वर मध्येच आईस्क्रीम खायला आलोय, कुठला किडा सुचलाय ना आलोय काय माहित। इकडे पाऊस असला तरी चालेल, इथं एवढी थंडी आहे काय सांगू भाई। घरी येतो निघतोय। तर आम्ही आता मागवल्या 3 स्ट्रॉबेरी आईस्क्रीम क्रीम, त्याचं चाललंय हे जेंजीवाले चाळे। ही स्नॅप खायच्या आधी फोटो काढायचा, पोट भरायचं आणि मग दुसऱ्यांना चढवायचं आहे का नाही। तर आम्ही आलोय, खूप भयंकर पाऊस झाला, पावसामुळे मधला ब्लॉग केला नाही, व्हिडिओ केला नाही, सनाट एकदम असं सनाट सुटलो। मॅप्रो मधून डायरेक्ट हायवे वरून डायरेक्ट घरात। तर इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू सो मच, आणि असंच प्रेम दाखवा प्लीज। अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, आणि सांगा कमेंट्समध्ये की आवडतो का कंटेंट, अजून काही तुम्हाला वाटतंय का, असंच सांगत राहा। प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि नेक्स्ट ब्लॉग एकदम फाडू ब्लॉग असणार आहे, कारण आम्ही लॉंग राईडसाठी निघायला लागलो आहे। म्हणजे एक स्वप्न असतं पोरांचं की बाईक घेणं, आणि दुसरं स्वप्न असतं त्या बाईकवर, हे इमान असा केलं आहे पण बाईकवर जाणं। तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल की आम्ही कुठल्या राईडला चाललो आहे, कसं चाललो आहे आणि काय चाललो आहे। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।